मित्रांनो, तुम्ही कधी ऐकलं आहे का की सकाळी 8 नंतर आंघोळ केल्याने लक्ष्मी माता घर सोडून जाते? हे खरंच आहे का की फक्त एक अंधश्रद्धा आहे? आज आपण ऐकणार आहोत एक अशी कथा जी तुमचा विचारच बदलून टाकेल. प्राचीन काळात एका गावात एक गरीब पण खूप प्रामाणिक स्त्री राहत होती. तिचं नाव होतं सीता. सीता रोज सकाळी लवकर उठून घर साफ करायची, देवपूजा करायची आणि मेहनत करून संसार चालवायची. ती नेहमी लक्ष्मी मातेची भक्ती करायची. एके दिवशी गावात एक श्रीमंत स्त्री आली. ती खूप श्रीमंत होती, पण तिच्या घरी कायम भांडण, अशांती आणि दुःख होतं. सीताने विचारलं, ताई, तुमच्याकडे इतका पैसा असूनही तुम्ही दुःखी का आहात? त्यावर ती स्त्री म्हणाली, माझ्या घरी लक्ष्मी येते, पण टिकत नाही. त्या रात्री सीताने एक स्वप्न पाहिलं. स्वप्नात स्वतः लक्ष्मी माता तिच्यासमोर प्रकट झाल्या आणि म्हणाल्या, मुली, मी तुझ्या घरी रोज येते, कारण तुझं घर स्वच्छ, शांत आणि सकारात्मक आहे. सीता म्हणाली, मग त्या श्रीमंत बाईच्या घरी का राहत नाही? लक्ष्मी माता हसून म्हणाल्या, तिच्या घरी नियम नाहीत, वेळेचं भान नाही. रात्री उशिरा गोंधळ, आळस, अस्वच्छता हे सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. लक्ष्मी माता पुढे म्हणाल्या, सकाळी 8 नंतर आंघोळ करणे वाईट नाही, पण जर ते आळस, अस्वच्छता किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे असेल तर त्या घरात सकारात्मक ऊर्जा कमी होते. पूर्वीच्या काळात लोक लवकर झोपायचे, रात्री उशिरा पाणी वापरणं टाळायचे आणि स्वच्छता व नियम पाळायचे. म्हणून हे नियम बनले. मी वेळेवर नाही, तर स्वच्छता, शिस्त आणि सकारात्मकतेवर खुश होते. सकाळी उठल्यावर सीताने ही गोष्ट गावात सांगितली. त्या श्रीमंत स्त्रीने आपले सवयी बदलल्या. घर स्वच्छ ठेवलं, वेळेवर काम केलं आणि मन शांत ठेवलं. हळूहळू तिच्या घरीही सुख, शांती आणि समृद्धी आली. म्हणून मित्रांनो, लक्ष्मी माता नाराज होतात की नाही, हे आपल्या सवयींवर अवलंबून आहे, वेळेवर नाही. जर तुम्हाला अशीच धार्मिक कथा आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.